मे महिन्यामध्ये आपण कापूस पिकाची लागवड करावी की नाही असा प्रश्न बऱ्याचशा शेतकऱ्यांचा मनात येत असतो. आणि काही शेतकऱ्यांनी मला विचारलं पण की आम्ही मे महिन्यामध्ये कापूस पिकाची लागवड केली पाहिजे का? तर शेतकरी मित्रांनो, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याच प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर सोप्या भाषेत सांगतो, जेणेकरून तुम्हाला क्लिअर होईल की खरंच आपण मे महिन्यात लागवड करावी का, की मे महिन्यात आपण लागवड स्किप करावी. या दोन्ही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणून नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही व्हिडिओला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आपले एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या, जेणेकरून अशाच माहितीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहील. आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मे महिन्यामध्ये आपण कापूस लागवड करावी की नाही. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगतो की शेतकऱ्यांना मे महिन्यात लागवडीचे काही फायदे झाले किंवा फायदे होतात असं त्यांना वाटते. तर ते आपण फायदे काय आहे ते जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचं म्हणणं असं असतं की मे महिन्यामध्ये जर आम्ही कापूस पिकाची लागवड केली ना, तर आम्हाला जे काही कापूस आहे ते लवकर मिळत असतं, ज्याच्यामुळे आम्हाला बाजारभाव मिळू शकतो. हा एक शेतकऱ्यांना वाटणारा त्यांचा फायदा आहे. दुसरा म्हणजे शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की आम्ही जर मे महिन्यामध्ये कापूस पिकाची लागवड केली ना, तर आम्हाला जे काही दुसरं पीक घ्यायचं आहे कापूस झाल्यानंतर बरेचसे शेतकरी हरभरा घेत असतात, काही शेतकरी गहू वगैरे घेत असतील. तर त्यांना असं वाटतं की कापूस पीक काढणी लवकर होते, त्याच्यामुळे आम्ही दुसरं पीक घेऊ शकतो. हा एक त्यांना असं वाटतं की फायदा आहे बा. आणि तिसरा म्हणजे शेतकरी मित्रांनो, त्यांचं असं म्हणणं असतं की जर आपली लवकर लागवड केली तर आम्हाला कीटकांचा जे काही आपले हानिकारक किंवा शत्रू कीटक आहे त्यांचा प्रादुर्भाव आमच्या पिकावर कमी प्रमाणात होतो. हा सुद्धा शेतकऱ्यांना असं वाटते की हा आमच्यासाठी फायदा आहे. म्हणून बरेचसे शेतकरी मे महिन्यामध्ये दुवार पेरणी आपण म्हणत असतो ते करत असतात. पण खरंच हे योग्य आहे का? तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात प्रथम तर मी तुम्हाला सांगतो की मे महिना हा कापूस लागवडीसाठी योग्य काळ मानला जात नाही. कापूस लागवडीचा योग्य काळ असते जून महिन्याचा पहिला आठवडा ते जून महिन्याचा शेवटपर्यंत. कारण त्यावेळेस पावसाचं आगमन होऊन जात असते, जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असते, त्यानंतर बरेचसे शेतकरी कापूस पिकाची लागवड तिकडे करत असतात. मे महिना हा कापूस लागवडीसाठी योग्य मानला जात नाही. पण बरेचसे शेतकरी मे महिन्यामध्ये सुद्धा कापूस पिकाची लागवड करत असतात. तर त्यांना त्यापासून काही म्हणजे नुकसानही होऊ शकतात आणि त्यांचा खर्च सुद्धा वाढू शकतो. तर तो कोणता? शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेस आपण मे महिन्यामध्ये कापूस पिकाची लागवड करतो ना, त्यावेळेस उष्णता हा खूप जास्त असते. म्हणजे 40 डिग्री ते 45 डिग्रीच्या मधात टेम्परेचर पाहायला मिळते. ज्याच्यामुळे जर आपण लागवड जरी केली ना, तर त्यावेळेस काय होते, बियाण्यांची जी काही उगवण क्षमता आहे ते आपल्याला व्यवस्थितरित्या पाहायला मिळू शकत नाही. किंवा जर बियाणे उगवून जरी आले तरी उन्हाचा एवढा कडाक्याचा ऊन असते, ज्याच्यामुळे जे काही आपले रोपटे आहे ते चिमले जातात किंवा त्यांची मर झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते. म्हणून तुम्ही मे महिन्यामध्ये लागवड करणं हे थांबवावी असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण मे महिन्यामध्ये लागवड करतो ना, त्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये आपल्याला पुरेसा ओलावा असणं खूप जास्त महत्त्वाचं ठरते. त्यासाठी बरेचसे शेतकरी मग ठिबक सिंचनाचा वापर किंवा तुषार सिंचनाचा वापर किंवा पाट पाण्याचा तिकडे वापर करत असतात. तर याच्यानं काय होतं शेतकरी मित्रांनो, आपल्याला जो काही पाणी आहे आपला त्याचा खर्च वाढतो. आणि पाण्याचा खर्च वाढला म्हणजे आपला इनडायरेक्टली जे काही कापूस लागवडीचा जो काही खर्च आहे तो वाढला जातो. म्हणून मी तुम्हाला म्हणेल की तुम्ही हे सुद्धा प्रॅक्टिस तिकडे नक्कीच करू नका. यानंतर एक तिसरा एक महत्त्वाचा असते की जेव्हा आपण कापूस पिकाची लागवड करत असतो ना मे महिन्यामध्ये, तेव्हा काय होते, बोंडअळीचं जे जीवनक्रम आहे ना ते व्यवस्थितरित्या संपत नाही. तिचं जीवनक्रम पूर्ण होण्यासाठी जो कालावधी लागतो तो पूर्ण होत नाही. आणि आपण पाणी द्यायसाठी जेव्हा आपलं कॉटन पीक आपण लावतो ते त्याला उगवून आलं पाहिजे किंवा त्याची वाढ झपाट्याने झाली पाहिजे, याच्यासाठी आपण पाणी व्यवस्थापन करतो. तर त्याच्यामुळे काय होते ना, जे काही बोंडअळीचे कोष वगैरे आहे ना ते पुन्हा जिवंत होत असतात आणि त्याचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. म्हणून नक्कीच तुम्ही मे महिन्यामध्ये कापूस पिकाची लागवड करणं हे थांबवा. किंवा तुम्ही या गोष्टीचा विचार करा, त्यानंतरच तुम्ही कापूस पिकाची लागवड करा. मी तुम्हाला असं प्रॉपरली पूर्णपणे ठामपणे म्हणत नाही की तुम्ही मे महिन्यामध्ये लागवड करू नका. जर तुमच्याकडे पाण्याची पुरेशी उपलब्धता असेल, तुम्हाला दुसरं पीक घ्यायचं असेल किंवा जे काही तुम्ही जो काही खर्च होणार आहे पाण्याचा तो जर तुम्ही सांभाळू शकत असाल, तर नक्कीच तुम्ही मे महिन्यामध्ये कापूस पिकाची लागवड करा. पण चांगलं बियाण्याची तुम्ही नक्कीच तिकडे निवड केली गेली पाहिजे. मी तुम्हाला इतकंच म्हणेल. तर या सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही ह्या व्हिडिओ पाहून तुम्ही स्वतः निर्देशन करा की तुम्हाला काय करायचं आहे आणि त्यानंतरच तुम्ही ठरवा. मी तुम्हाला हेच म्हणेल की कापूस पिकाची लागवड करण्यासाठी योग्य वेळ चांगली असणं खूप महत्त्वाचं आहे. ते योग्य वेळ असते जून महिन्याचा पहिला आठवडा, ज्यावेळेस आपला पाऊस येते त्यानंतरच तुम्ही कापूस पिकाची लागवड तिकडे केली गेली पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, होप सो की तुम्हाला हा व्हिडिओतली माहिती आवडली असेल. हा व्हिडिओ तुम्ही तर शेतकऱ्यांना लवकरात लवकर शेअर करून द्या, कारण बरेचसे शेतकरी आता मे महिना लागतच आहे, काही 15 दिवसातच मे महिना लागणार आहे. पण काही शेतकरी मे महिन्यामध्ये सुद्धा लागवड तिकडे नक्कीच करू शकतात. म्हणून त्यापर्यंत हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करून टाका. धन्यवाद.